संजयनं त्यामध्ये 6 धावा दिल्या आणि प्रवीणनं या ओव्हरमध्ये सुद्धा फक्त 4च धावा दिलेत. म्हणजे 12 बॉल टाकले प्रवीण गावडेने, 1 विकेट मिळवत फक्त 10 धावा ज्या खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली प्रवीण गावडे. संघाचा आयकॉन कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रवीण गावडे आहे. कदम सर, खरं तर आता दादांच्या आठवणी आपण घेतलेल्या आहेत, परंतु थोडंसं खेळाविषयी मी सुद्धा तुम्हाला विचारू इच्छितो की सिंगल डबलचा फार खेळाडू आता विचार करत नाही. मॅच सोपी आहे, परंतु जो फलंदाज आतमध्ये जातो तो चौकार षटकाराच्या नादी लागतोय. हे क्रिकेट थोडंसं बदललंय का? हो, नक्कीच नक्कीच. आता विध्वंसक क्रिकेट झालंय, खूप फास्ट खेळतात आणि सगळ्यांना हे मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ हेच फटके दिसतात. जिथे कुठे चौकार षटकार आहेत त्या ठिकाणी जास्त प्रयत्न करतात मारायचे, पण त्यांना 1-2 धावांची किंमत कळणं गरजेचं आहे हल्लीच्या खेळाडूंना. पण ते काही तुम्ही पहा, फार कमी दिसतो आपल्याला. कार्पेट ड्राईव्ह वगैरे पाहायला मिळत नाहीत, कारण खेळाडू हा फक्त आणि फक्त चौकार षटकारांच्या मागेच जातो. हल्ली स्विचिट आणि रिव्हर्सशिपचे बरेचसे फटके खेळाडू खेळतात. ते फलंदाजाचं नुकसान म्हणता येईल का सर? कारण भरपूर चांगल्या मॅच कधी कधी त्या फटक्यानं जातात देखील. नाही नाही, आता काय झालंय, क्रिकेट खूप बदललंय, फास्ट झालंय. कारण गोलंदाजाचा प्रत्येक चांगल्या चेंडूवर सुद्धा षटकार पाहायला मिळतात हल्ली. कारण ते काळानुसार क्रिकेट बदललेलं आहे आणि ते गरजेचं होतं. कारण काही ठिकाणी मग मर्यादा येत होते आणि हल्ली काय झालंय की नवीन नियम आले, ते पण बऱ्याच वेळेला फलंदाजाच्या पारड्यातच जातात. त्यामुळे गोलंदाजांकडे करण्यासारखं फार कमी राहिलंय. नक्कीच सर, यावर्षी आपण वा काय बॉल टाकला रोनक. खरं तर पंचांकडे पाहत आहोत आणि पंच आपल्या मनावरती ठाम आहे. हल्ली कदम सर, नक्कीच हे एक शस्त्र झालेलं आहे, एक टॅलेंट आहे प्रत्येक गोलंदाज. जर कधी जर बॉल थोडासा लेग टिकच्या बाहेरून, ऑफ टिकच्या थोडासा पुढून जर गेला, कदाचित पंच वाईट देतील. यासाठी ते अपील सुद्धा करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. तुम्ही पहा, यावर्षी IPL मध्ये जर 2 बाउन्सर गेले तर नक्कीच तो आपण पाहत आहोत नो बॉल नसतो. बरेचसे क्रिकेटचे लेदर क्रिकेटचे नियम बदललेत, त्याबरोबर टेनिस क्रिकेटचा देखील खूप विकास झालेला आहे. हो, नक्कीच नक्कीच. काय हल्ली रोनक सुद्धा लेदर चांगला खेळतो. एक लेदरला तो गोलंदाजी करतो, त्याचा वापर त्याने इथे केला, खुबीने केला म्हणा. साई दर्शन संघ जर विजयी झाला तर पाटलांकडनं 1111 रुपयाचा रोख पारितोषिक जाहीर झालंय. धन्यवाद पाटील साहेब. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावा नक्कीच जे आपल्याला पाहायला मिळतात. अनिल माळीकडे टॅलेंट आहे, ते दाखवेल का आज अनिल? यावेळेस फटका परत एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉल खाली, मंगेश गायकवाड टिपतोय झेल. अनिल माळीची खेळी संपली आहे. विकेट साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. अजून देखील विजयासाठी 30 धाव्यांची गरज आहे. अनिल माळी बाद झालाय आणि साई दर्शन लॉजिस्टिक टीमला खरंच जर कोणी या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवला असेल ना, तर तो हाच फलंदाज आहे, कळसगावचा स्वप्नील गालांडे. आणि आता स्वप्नील वरती देखील जबाबदारी वाढलेली आहे. रोनकनं मात्र त्याची गोलंदाजीची धार इथे परत एकदा दाखवलेली आहे. शेवटचे बॉल इथे आपण पाहत आहोत 8 आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. गोलंदाज रोनक यावेळेस थोडेसे पाठीमागे सरकले. पंचांकडे खूप मोठे अपील. गोविंद गुंड सरांवरती खूप मोठा आक्रोश केलाय, अपील केली आहे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10च्या 10 खेळाडू. वेळ घेऊ नका प्लीज, चला. इंटरनॅशनल नियम क्रमांक 27 आहे की अपील करणं देखील खूप महत्वाचं असतं. आणि इथे चेंडू आपण पाहत आहोत डॉट गेलेला आहे. मी यादी सुद्धा सांगितलं कदम सर, नक्कीच आपण तीच बातचीत करत होतो की हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेस डगआउटमध्ये खेळाडू असतात ना, कदाचित सिनियर खेळाडू हेच सांगत असतात, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. मी अपील केली ना, सगळ्यांनी अपील उचलून धरायची. 1-2 खेळाडूंनी जर अपील केली तर फारसा उपयोग होत नाही. अरे ते 50 वेळा मधून गेले, त्यांना म्हणा कोणतरी. ते कोण आणलेले मुंबईची पोरे? कोण आहे? पाटील. हा, पाटील इथे, त्यांना सांगा म्हणा तिकडे जाऊ द्या. ही गाडी आता 2-3 वेळा आतमध्ये आलेली आहे, प्लीज सहकार्य करा. पाटील कोणी जर असेल ना आपले मित्र तर सांगा जरा.
प्लीज सहकार्य करा. जे काय चाललंय व्यवस्थित चाललंय प्लीज. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. अजून देखील 30 धाव्यांची गरज आहे. स्वप्नील गलांडेला हिट व्हायला गारखंडी गाव आज खऱ्या अर्थानं व्यासपीठ झालेलं आहे. होईल का स्वप्नील गलांडे हिट पाहायचं आपल्याला. आणि याच बरोबर आता मात्र खणखणीत आवाज आलाय. विकेट स्वप्नील गलांडे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय विलास शेठ रबाजी झिंजाड, आयुषी रोड लाईन्स व माननीय बाळासाहेब म्हातारबा चौधरी यांची दमदार विकेट.